शब्दरंग या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. नमस्कार, मी अमित इंगोले आपलं शब्दरंगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळे वेगळे विचारवंत उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण ओळख, परिचय आणि गप्पा हे करणार आहोत. प्रथम मी त्यांचं शब्दरंग या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर्वांना नमस्कार अमितजी. नमस्कार. आणि सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत श्री विक्रमजी सावळे. तर सावळे सरांची ओळख हे बार्शीकरांना नव्यानं देण्यासारखं असं माझ्याकडं काही नाही, कारण बहुतांश सर्व बार्शीकर सावळे सरांना आणि पूर्ण जिल्हा आपला त्यांना फार ओळखीचाच आहे. सर्वजण त्यांना खूप चांगल्यारीत्या ओळखतात. त्यातली छोटीशी ओळख म्हणून मी सांगतो की त्यांनी राजकारणामध्ये त्यांचं मोठं वास्तव्य आहे. त्याचबरोबर समाजकारण असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, कृषी असू द्या, वकिली असू द्या, नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या, या सर्व क्षेत्रामध्ये सरांनी काही ना काही अनुषंगाने काही ना काहीतरी काम आणि योगदान दिलेलं आहे. तर असे विक्रम सावळे आज आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि सर्व बार्शीकरांना ते मनमुराद अशा गप्पा मारणार आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात आणि पुढील चर्चा सुरू करूयात. निश्चितपणे. तर सर, तुम्ही बार्शीमध्ये आलात, नंतर तुमचं एज्युकेशन झालं आणि तुम्ही पदवीधर बनून एक पुण्याच्या नामवंत बायोटेक कंपनीमध्ये नोकरी करण्यास गेलात. आणि तिथून तुम्ही चांगल्या पदावर असताना, चांगला तुम्हाला सॅलरी असेल, तुमचं सक्सेस रेशो चांगला असताना तुम्हाला असं युटर्न घेऊन बार्शीत काय यावं वाटलं? निश्चितपणे जग पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण कुठेतरी फारच मागे आहोत. त्या बाबतीमध्ये या शहराच्या विषयीचे एक अत्यंत, जसं तुमचं माझं या शहराविषयी एक ओढ आहे, जी ओढ आहे त्या ओढीनंच मी या ठिकाणी बार्शीमध्ये परत आलो. आणि मला असं वाटत होतं की लातूर मी विकसित होताना पाहिलं होतं. बारामतीचं नाव पुण्यामध्ये असताना सातत्याने यायचं की बारामती काय घडतं आहे. आणि मला असं वाटायचं की आपली बार्शी का नाहीये. लातूर होतंय, बारामती होतं, इतरही महाराष्ट्रातील शहरं विकसित होत आहेत, तिथल्या नेतृत्वामुळे विकसित होत आहेत, आणि बार्शी शहर का मागं पडतंय. आणि ती खंत मला मनात कुठेतरी जाणवायची आणि ती खंत घेऊनच मी माघारी आलो. पण मी आशावादी आणि प्रयत्नवादाने या ठिकाणी आलो. नक्कीच सर, आपण 2014 साली लोकसभा लढवली. हो. आम आदमी पार्टीच्या पक्षावर तुम्ही लोकसभा लढवली. त्याच्या आधी तुम्ही अण्णा हजारेंचं आंदोलन त्याच्यामध्ये सहभागी झाला. हो. तर अण्णा हजारेंसोबत काम करत असताना तुम्हाला असं काय प्रसंग किंवा अनुभव मिळाला ते आमच्याशी शेअर करा. पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना त्या काळामध्ये अनेक सामाजिक चळवळी त्या ठिकाणी चालू होत्या, समकालीन त्या काळातल्या. आणि या चळवळीमध्ये काम करत असताना योगायोगाने माहिती अधिकाराचा लढा अण्णांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता. मला वाटतं 2005 साली त्याबद्दल एक कायदाही संमत झाला होता. आणि मला लक्षामध्ये आलं की या देशामध्ये त्या काळामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अण्णांनी जी राळ उठवली होती, जे वातावरण त्यांनी पेटवलं होतं, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 2010 मध्ये केजरीवालांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अण्णा नेऊन त्या ठिकाणी जे लोकपालचं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि त्यातून एक देशाला एक मेसेज त्या ठिकाणी मिळाला त्याच्या बाबतीमध्ये. आणि पण तरी देखील जनलोकपाल आणि जो कायदा आहे तो त्या ठिकाणी मंजूर झाला नाही. आणि 2013 साली तो कायदा त्या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला. आणि राळेगण या गावाने तो एक आदर्श घडवून दिला की एक गाव एका व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलं तर केवढा मोठा कायदा या देशामध्ये ते पारित करू शकतात, हे एका जनशक्तीने त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये, जनलोकपालच्या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी झालो होतो. मी सुद्धा एक आय वॉज अ टीम अन्ना मेंबर ज्याला म्हणतो आपण. जनरल VK सिंग माझ्या बरोबर होते, किरण बेदी मॅडम त्या ठिकाणी होतात, जे आता विशंभर चौधरी जे महाराष्ट्रभर भाषण करतायत ते सुद्धा त्या ठिकाणी आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडत होते. आणि खरं तर त्याचा एक मोठा सेटबॅक काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी बसला आणि एकूणच देशातलं चित्र त्यानंतर बदललं गेलं. आणि इथून एक लक्षात आलं की अण्णांच्या एका आंदोलनामुळं संपूर्ण देशाचं राजकीय आणि सामाजिक चित्र सुद्धा पालटून गेलं. आणि त्या लढ्यामध्ये मी सलग 9 दिवस व्यासपीठावर
त्या ठिकाणी कंपनीचं ज्याला काम करू, सत्र संचालन असेल, योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला बोलण्याची संधी देण्याचं काम त्या ठिकाणी माझ्याकडे आलं होतं. आणि संबंध महाराष्ट्राने पाहिला. त्यावेळेसचा काही लोकल मीडिया असेल, राष्ट्रीय मीडिया असेल, याच्यासमोर सुद्धा मला जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि त्यातूनच तुम्हाला मी सांगतो, एक राष्ट्रीय उमेद तयार झाल्यामुळंच आणि 2014ला ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या उस्मानाबादच्या त्यावेळेच्या आणि आताच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मला एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मला संधी मिळाली. खरंय, अगदीच अशी संधी फार लोकांना भेटत नाही. तुम्ही खरंच नशिबान आहात सर. त्याचप्रमाणे आपण 2014 साली सोपल साहेबांना त्यांच्या इलेक्शनमध्ये प्रचारासाठी खूप मदत केली. त्याचनंतर भूमकर असतील, आता येणारे वेल नोन बिराजदार साहेब लोकसभेचे उमेदवार असतील, या तिघांना तुम्ही वेगवेगळ्या अनुषंगाने उमेदवारीमध्ये मदत करत राहिलात. मग तुम्हाला असं वाटत नाही का आपण दावेदार असू शकतो या पदासाठी, का आपण नेहमीच मदत करत राहायची? पात्रता हा विषय तुम्हाला सांगतो, हा एक वेगळा विषय आहे. राजकारणामध्ये निवडून येण्याचे निकष वेगळे आहेत, पूर्णपणे वेगळे निकष आहेत की तुमची त्या मतदारसंघातली ओळख महत्वाची आहे. मला याच्या ठिकाणी एक सुज्ञपणाने त्या ठिकाणी सांगायचं आहे की जनमानसाची सुज्ञता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी लागणारे पात्रता गुण असल्याशिवाय मला काही लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी केजरीवालांनी दिली नव्हती असं नाहीये. त्यांनी ती उमेदवारी दिली आणि मी प्रामाणिकपणे त्या निवडणुकीचा प्रचार केला. परंतु राजकारणातलं विजयी होण्याचं तंत्र आणि मंत्र खूप वेगळं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षाची निवड योग्य ठरावी लागते. पक्षाबरोबर राष्ट्रीय पक्षाचा नेता आणि त्याची प्रचार यंत्रणा तितकीही प्रभावी असली तरच तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपलं भवितव्य, यशस्वीतेचं भवितव्य अवलंबून असतं. मला असं वाटतं की मी सोपट साहेबांच्या बरोबर 2014 मध्ये एक प्रचाराची धुरा सांभाळली होती. साहेबांच्या बरोबर, सोपट साहेबांच्या बरोबर काम करत असताना आणि अर्थात मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं ही लोकांच्या पुढे मांडायला त्यामध्ये कुठलंच काही असायचं हे नव्हतं आणि जी कामं केली तीच लोकांच्या समोर मी मांडत गेलो. 2019ला साहेबांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला, पण मी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला आणि माझे सहकारी मित्र निरंजन भूमकर याची संपूर्ण प्रचार धुरा आणि उमेदवारीचा एकूणच सगळा जो काही विषय असेल तो प्रामुख्याने मला हातामध्ये घ्यावा लागला. आदरणीय पवार साहेबांची सभा असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेबांची सभा असेल, या दोनही महत्वपूर्ण सभांचा मी बार्शीतला आयोजक होतो. अजूनही तारीख मला आठवते, 12 ऑक्टोबर 2019 पवार साहेबांची झालेली पांडे चौकातली सभा आणि आगळ गावामध्ये 17 ऑक्टोबर 2019ला झालेली अजितदादांची पावसातली सभा. साहेबांची सभा पावसातली साताऱ्यातली साध्या महाराष्ट्राला माहीत असली, पण अजितदादांनी त्या दिवशी सुद्धा पावसामध्ये सभा घेतली हे महाराष्ट्रातल्या कमी लोकांना माहिती आहे. आणि म्हणून एकूणच जर चित्र सगळं पाहिलं तर भूमकरांच्या त्या ठिकाणी प्रचार करण्यामध्ये त्या काळाची परिस्थिती तशी होती की वैराग भागाला असं वाटत होतं की आमचं सुद्धा एक नेतृत्व त्या ठिकाणी विकसित झालं पाहिजे, पुढे यायला हवं आणि ती गरज मी लक्षामध्ये घेतली. त्याचा फायदा त्या निवडणुकीमध्ये जरी त्यांना झाला नसला तरी आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमचा राष्ट्रवादी पक्षाच्या 13 जागा येऊन आमची नगरपंचायत त्या ठिकाणी राष्ट्रवादीची आली. आज आम्ही वैरागमध्ये सर्व त्या ठिकाणी ठरलो. तिथं त्याच्यानंतर आज 2019 मध्ये लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सोपल साहेबांनी मला सांगितलं होतं की मी राणादादाचा तुम्ही प्रचार करा. प्रचार प्रमुख म्हणून मी त्यांचं काम पाहिलं. संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी त्यावेळेस पिंजून काढला होता. अनेक सभा माझ्या त्या देखील रेकॉर्डवर आता त्या सभा आहेत. त्याच्यानंतर मात्र आता या 2024च्या निवडणुकीसाठी आमचे वरिष्ठ, आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सुरेशदाजी बिराजदार यांचं नाव आता चर्चेमध्ये आहे. महायुतीमध्ये तिकीट कोणाला मिळेल हे जरी नसलं तरी पक्षाने त्यांना तुम्हाला सांगतो प्रामुख्याने पुढाकार घेऊन तिथं काम करायला सांगितलेलं आहे. आणि सुरेशदाजी बिराजदारांसारखा एक लढवया माणूस ज्यांनी किल्लारीच्या भूकंपामध्ये प्रचंड मोठं काम केलं, एक कार्यकर्ता माणूस की ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने कारखाना, त्या बलसूरला एक कारखाना म्हणजे समुद्राला एक कारखाना उभा केला, ज्यांच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान आहे, बँकांच्या मार्फत त्यांनी योगदान दिलेलं आहे. का सामान्य कार्यकर्त्याला पक्ष संधी देतो आहे आणि सामान्य कार्यकर्ता आज संसदेसारख्या पवित्र दालनात जाणार असेल तर माझ्यासारख्या माणसानं 100% त्यांचं काम केलंच पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. अगदी बरोबर. तुम्ही सामान्य जनमानसाला नेहमी सपोर्ट करत राहतात. त्याचप्रमाणे तुम्ही सुरुवातीला पवार साहेब असतील, मोठे पवार साहेब, त्यांचा पक्षात काम केलं आहे. त्याच्या आधी आम आदमी बरोबर काम केलं आहे आणि आता अजितदादा गटाबरोबर तुम्ही काम करत आहात. तुम्ही अशा वेगवेगळ्या गटाबरोबर काम करताय. तर एक जनतेमध्ये एकनिष्ठतेचा शिक्का जो असतो किंवा एकच मार्गी चालणारे काहीतरी विजन आहे किंवा काय,
याचं तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वाटत नाही का, की आपण दरवेळेस पक्ष बदलतो, याचा आपला जनमानसावर परिणाम होईल? नाही, मी पक्ष बदलाचं मी समर्थन करणार नाही. पण मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो, मी ज्यावेळेस बार्शी कॉलेजला होतो 95 सालामध्ये, त्यावेळेस आपल्या श्रीमती प्रभाती जाधव त्या निवडणुकीला उभ्या होत्या आणि प्रताप भवनमध्ये रोज संध्याकाळी प्रचार झाल्यानंतर एकत्रित सभा त्या ठिकाणी व्हायची आणि त्या एकत्रित प्रताप भवनामध्ये छोटं मोठं का होणार एक बोलण्याची संधी मला त्या विद्यार्थी दशेमध्ये मला मिळाली. म्हणजे मी त्या निवडणुकीचा प्रत्यक्ष जरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभागी त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये झालो होतो. म्हणजे ती पहिली माझ्या आयुष्यातली निवडणूक. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही वर्ष माझं पुण्याला वास्तव्य केलं. 2009 साली सोपल साहेबांना कबशीचे चिन्ह मिळालं, ते अपक्ष चिन्हावर निवडून आले त्या ठिकाणी तिथं. त्याच्यानंतरचं तुम्ही पाहता की 14ला मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. राष्ट्रवादी हा माझा कायम पॅरलल संघ राहिलेला आहे. आता पक्षांतर्गत फूट आहे, ती कौटुंबिक वादामुळे आहे किंवा त्यांच्या व्यक्तिगत काही धोरणांमुळे आहे, हा प्रश्न जरी असला तरी मी पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने काम करत राहिलं. परंतु 29 डिसेंबरला 2023 मध्ये मंत्रालयामध्ये अजितदादांनी मला बोलून घेतलं. मी स्वतःहून नाही गेलो. माझ्याबरोबर या धाराशिव जिल्ह्याचे सुरेशदाजी बिराजदार माझ्याबरोबर होते, की त्यांनी मला एक विनंती केली की सर माझं एकदा ऐका, एकदा तुमचं आणि दादांचं काय आहे, एकदा त्या ठिकाणी एकमेकांशी चर्चा झाली पाहिजे. आणि मी दादांची माझी एकच होती की दादा वेळ देत नाही. माझा हाच प्रश्न दाजींच्या समोर होता की तुम्हाला आम्हाला वेळ देत नाही. मी एवढं पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. सोपल साहेब पक्ष सोडून गेल्यानंतर या बार्शी तालुक्यामध्ये पक्ष संघटना जिवंत ठेवण्याचं जर काम तुम्ही कुठल्याही राजकीय ज्या व्यक्तीला ज्याला नॉलेज आहे, ज्याला किमान संज्ञान आहे, तर तो सांगेल की निश्चितपणे त्यात माझा काही ना काही त्याच्यामध्ये रोल महत्वाचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर पक्षाकडनं काही बळ मिळत नसेल तर माझी नाराजी ऑब्व्हियस होती. आणि मग दादाने 29 डिसेंबरला आश्वासित केलं की मला लोकसभा दृष्टिकोनातनं बार्शी मतदारसंघ खूप वीक आहे. ऑलमोस्ट इथं पक्ष संघटनच कधी उभा राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे पण काही तोटे आहेत आपल्या या बार्शी शहराला. काही गोष्टी न मिळण्याचे पण काही पाठीमागे जे तोटे झालेले आहेत. इथं पक्ष संघटनच मजबूत होत नाहीये. तर मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी आज माझं या ठिकाणी पक्षाचं काम करावं आणि भविष्यात मी बार्शीसाठी काही ना काही 100% करणार. खरं म्हटलं तर दादांच्या या बार्शी तालुक्यात भयंकर मोठे उपकार आहेत. माझं आवर्जून या जनतेला सांगणं आहे की आपण थोडंसं इतिहासामध्ये जावा, भूतकाळामध्ये जावा. काय आदरणीय सोपल साहेब असतील, ज्या वेळेस तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीसाठी सगळ्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून जास्त निधी कुणी दिला असेल तो सन्माननीय अजितदादा पवारांनी या बार्शी शहरावर दिले. बारामतीनंतर या तालुक्यावर या शहरावर जर कोणी प्रेम केलं असेल ते सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी प्रेम निश्चितपणे त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ही कुठंतरी ऋण माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी तो ऋणभाव माझ्या मनामध्ये होता आणि दादांचा शब्द डावलण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. मी दादांना निश्चितपणे सांगितलं या 2 गोष्टींवर, दादा परत एकदा नव्याने बार्शीला तुम्ही उभारी देणार आहेत का? मला सुद्धा माझी बार्शी तुमच्या बारामतीसारखी बघण्याची पुढच्या 20-25 वर्षामध्ये संधी मिळणार आहे का? मला तू महत्वाकांक्षी आहे, काही हरकत नाही, पण तू काम करत राहा, पक्ष संघटन मजबूत कर, निश्चितपणे मी तुझ्या पाठीशी आहे. नक्की. पण विक्रम सर, जनतेच्या मनात हा एक सतत येणारा प्रश्न आहे की सध्याच्या काळामध्ये सत्तेत ही तोच पक्ष, विरोधात ही तोच पक्ष, नेमकं चाललंय काय, नेमका सपोर्ट करायचा कोणाला? आणि आता तर येणाऱ्या काळात पक्ष कोणाचा बांधला, कोणी चिन्ह कोणाचं, हे सगळा जो प्रकार चालू आहे त्याच्यात कसं एकनिष्ठ राहायचं? मी अगदी प्रामाणिकपणे एक गोष्ट कबूल करतो, महाराष्ट्रातलं सध्याचं जे चित्र राजकारणामधले आहे ते खरोखरच जनतेला पटतंय असं मी म्हणणार नाही, तुम्हाला मी सांगतो. परंतु लोक हेही पाहतात की आमच्यासाठी काम करणारी यंत्रणा कोण काम करते, प्रशासनातलं ताकदवान माणसं आमच्या या शहरासाठी गावासाठी काय योगदान देणार आहेत का? आता लोक खूप प्रॅक्टिकल झाले आहेत. तत्वांचं निष्ठेचं राजकारण तुम्हाला सांगतो आम्ही जी खूप मोगं पडलं त्याचं कारण आहे की इव्हेंटनी ह्या सगळ्या गोष्टींची जागा घेतलेली आहे. याला 2014 पासूनचे इलेक्शन्स कारणीभूत आहे की जिथं माध्यमांवर निवडणुका आल्या, जिथं तुम्हाला सांगतो सोशल मीडियाचा पैसा देऊन मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त वापर झाला आणि ज्या काही आर्टिफिशियल वेव्ह क्रिएट करण्यामध्ये आल्या तिथून पासूनचं या राज्यातलं नव्हे तर देशातलं निवडणुकांचं चित्र पूर्ण बदललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जे सांगताय जी परिस्थिती आहे, जी घडलेली आहे, आणि मला सांगतो ही परिस्थिती सुद्धा जाणतेपणाला कोणा पण जनता जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. परंतु जो कार्यक्षम असेल, ज्याचं काम चांगलं असेल, त्याला जनता परत एकदा संसदेमध्ये किंवा विधान मंडळामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर आहे. पण सर, जो ग्रामीण भागातील युवक आहे तो सध्या असं वाटतं की कुठेतरी दिशाहीन होत चाललेला आहे. व्यवसाय असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल,
ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी तो मागं पडत चाललेला आहे. आणि त्यात हे येणारं या स्टाईलचं राजकारण ज्याच्यामध्ये तत्व, एकनिष्ठता, एक पक्ष असं काही राहिलेलं आता दिसत नाहीये. त्याला कोणाच्या मागे चालायचं, राजकारणात त्यांना फ्युचर पाहायचं की नाही, का त्याचं भविष्य त्यांना डेव्हलप करायला दुसरा मार्ग बघायचा, हे सगळं जे काही चालू आहे त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? या तालुक्यातल्या हजारो युवकांची, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची जी खंत आहे, जी तुमची आहे ती खंत, ती माझी पण खंत आहे. लक्षात घ्या, मी पुणे सोडून बार्शीमध्ये आलो तो खूप अपेक्षेने आलो होतो. खूप आशावाद माझ्यामध्ये, आजही तो आज माझ्यामध्ये आहे, पण दुर्दैवी इच्छाशक्ती माझ्यामध्ये असल्यामुळे तो टिकून आहे. मला सांगायचं आहे काय परिस्थिती आहे अशी, मला सांगा कृषी क्षेत्राची काय परिस्थिती आहे. तुम्ही जा बाजारपेठेमध्ये फिरा, आज बारामती कुठे आहे, बाकीची महाराष्ट्रातली शहरं कुठे आहेत. मी लांबचं काही बोलत नाही, साधा माडा पलीकडचा 30 किलोमीटरवरच्या माड्याची परिस्थिती बघा. सुजलाम सुफलाम तुम्हाला सांगतो तालुका आहे. तिथल्या जमिनीच्या किमती बघा, त्यातलं लोकांचं जीवनमान बघा. तुम्हाला मी सांगतो, एकूण सरासरी आर्थिक उत्पन्नावर आपण जर आपण गेलो, तुम्हाला मी सांगतो ही लोक सदन आहेत, स्वतंत्र आहेत, तुम्हाला मी सांगतो. आणि तो फरक मला एक लक्षामध्ये येतो की आपल्या या बार्शी तालुक्यामध्ये काम करण्यासाठी बरंच काही त्या ठिकाणी आहे. दिशाहीन अशी परिस्थिती आहे, कुठलाही मोठा उद्योग आहे. अहो, साधा लिंबोळीचा प्रकल्प आपल्याकडे नाही. एक साधा छोटा मोठा उद्योग मला एकदा 5-10 वर्षामध्ये काही त्या ठिकाणी दिसला नाही. लोकसमूहाचं मी त्या ठिकाणी बोलतो. व्यक्तिगत व्यवसाय कोणाचे उभे राहिले असतील, नाही असं नाहीये, परंतु मोठ्या संख्येने लोकांना जॉब देणारा मोठा उद्योग तुम्हाला सांगतो या ठिकाणी कुठेही उभा राहिला नाही. खरं पाहिलं तर या तालुक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो प्रचंड क्षमता आहे, ऊर्जावान लोक आहेत, परंतु तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचा तसा ताकदीनं सपोर्ट देणारा जशी माणसं तुम्हाला राजकारणातली, समाजकारणातली, अर्थकारणामधली त्यांच्या पाठीमागे उभं राहिली पाहिजेत, ती परिस्थिती दिसत नाही. या बार्शी शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, लेगसी ज्याला म्हणतो आपण. त्याच्या बाबतीमध्ये 2000 वर्षाचं काही लोक म्हणतात, पण माझ्या आकलनानुसार किमान 1000 वर्षाचा इतिहास या शहराला आहे. संत विसोबा खेचरांची समाधी आहे. एकादशीनंतर द्वादशीचं भगवंताचं महत्व संबंध देशाला या ठिकाणी माहित आहे. पूर्वीच्या काळामध्ये असणारी राजन मिल, लोकमान्य मिल, जयशंकर मिल, आपली बीटीएम आज कुठे आहेत, नामशेष झाल्या तुम्हाला सांगतो या सगळ्या परिस्थिती. आणि याला पुनर्जीवित करण्याचं धाडस कुठल्या तुम्हाला सांगतो नेत्यांमध्ये नाही, किंवा ते विजनही त्यांच्यामध्ये नाही. एकमेव विजन लीडर होऊन गेले ते म्हणजे कैलासवासी स्वर्गीय भाऊसाहेब झाडबुके. ज्या माणसाला विजन होतं, ज्याचं बार्शी शहरावर, या तालुक्यावर नितांत प्रेम होतं. प्रेम करणारा माणूस तुम्हाला पाहिजे, प्रेम करणारा माणूस त्या ठिकाणी पाहिजे की खरंच माझ्या जनतेचं मला भलं करायचंय. ही भावनाच तुम्हाला सांगतो आजकालच्या नेत्यांमध्ये लोप पावलेली आहे. ही सगळ्यात मोठी खंत आहे. आणि जोपर्यंत जनतेवर तुमचं खऱ्या मनापासून प्रेम होत नाही, त्यांचा उद्धार करण्याची तुमच्या मनापासून भावना होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सांगतो इच्छाशक्तीशिवाय, राजकीय इच्छाशक्तीशिवाय या गोष्टी सगळ्या अशक्य आहेत. तुम्हाला मी सांगतो विकास होईल तुम्हाला सांगतो, तर सर्वांगीण विकासाला फार मोठी बाधा आहे. शाहीर अहमद शेखांची बार्शी म्हणायची, काय साहित्य क्षेत्राची परिस्थिती आहे, ज्याला मेडिकल हब म्हणून ज्याला ओळखलं जातं, किती पोटेन्शियल असणारे डॉक्टर्स आपल्या शहरामध्ये आहेत. कोरोना काळामध्ये डॉक्टर संजय अंधारेंचं नाव असेल, डॉक्टर सोमाणींनी केलेलं काम असेल, डॉक्टर शिराळ साहेबांसारखे ENT स्पेशलिस्ट भारतभरामध्ये एक नाव असं नामांकित डॉक्टर्स असतील, डॉक्टर VY यादव सारखी एक संस्था चालणारी कित्येक अशी मंडळी बार्शी शहरामध्ये, नाव घेईल तेवढी लोक तुम्हाला सांगतो या शहरामध्ये कमी आहेत. पण त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून एकत्रित ज्याला म्हणतो विकासासाठी पॅशनेटली काम करायला लावणं, ही मात्र लोकभावना किंवा हा पुशअप आपल्या लोकांकडनं कमी पडतोय. त्याचं एकमेव कारण आहे, पीपल आर नॉट डिमांडिंग. लोकांनी, जनतेने ठासून आपल्या मागण्या लोकांच्या समोर त्या ठिकाणी घेऊन गेल्या पाहिजे, हे आम्हाला पाहिजे. आज एखादा माहिती अधिकारातला कार्यकर्ता असेल, एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, लढत असेल, कोण त्याच्या पाठीमाग उभं राहत नाही. मी अनेक वर्ष आंदोलक म्हणून काम केलंय. अण्णा हजारेंच्या बार्शी तालुका प्रमुख म्हणून काम बघत असताना माझ्याबरोबर जे काम करणारे सहकारी त्यांना आठवत असेल काय त्यांची अवस्था आहे तुम्हाला सांगतो, दुर्दशा आहे. आम्ही मात्र तुम्हाला सांगतो व्यक्तिगत काही लोक स्वार्थामध्ये एवढी बुडून गेलेली आहेत, कुणालाही समाजाचं घेणं दिलं नाही अशी भावना ठिकाणी आहे. जरांगे साहेबांचा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लढा घेत असताना बार्शीतल्या लोकांनी पाठिंबा दिला, पण ज्या तीव्रतेने तुम्हाला सांगतो लोक बाहेर पडायला पाहिजे होती आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं तितकं त्या ठिकाणी होताना दिसत नाही. मला सांगायचं एवढंच आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काही मागणी करणार नाहीत, तोपर्यंत लोकही ही राज्यकर्ते तुमची मागणी पूर्ण होऊ देणार नाही. तुम्ही मागणी केली पाहिजे. तुम्ही तुमच्या गरजांसाठी हे एक आंदोलन आहे. काय ट्रॅफिकची अवस्था आहे मला सांगा. बघा ते कुर्डवाडी रोडची काय परिस्थिती आहे. फार पूर्वी आंदोलन केलं होतं आम्ही, 100 संघटनांना घेऊन खड्डे पडले होते बार्शी कुर्डवाडी रस्त्यांवर. त्याच्यानंतर 16 कोटी रुपये मंजूर झाले, पण लोक विसरले तुम्हाला सांगतो सोपस्कर. अण्णांच्या बरोबर पतसंस्था, अडचणीमधल्या आणलेल्या पतसंस्था, बार्शी शहरातल्या हजारो ठेवीदारांचे पैसे उडले. 4 वर्ष आम्ही पाठपुरावा केला, पण 4 लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही.
लोक विसरून जातात. मी फक्त राज्यकर्त्यांना दोष देणार नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि जे चाललंय ते लोकांचं स्वीकारायचं आहे. भ्रष्टाचाराला तुम्ही स्वीकारताय म्हणजे काय? तुम्ही कधी कधी या गोष्टी नाकारल्या पण पाहिजेत ना, की नाही हे चालू देणार नाही. जे चालू देणार नाही जे म्हणतात त्याच्या पाठीमागे किमान उभं तरी राहा, हीच आमची भूमिका त्या ठिकाणी. आणि जे होणार नाही तोपर्यंत मला वाटतं फारसे काही बदल होणार नाही. गरज आहे या शहराला एका चांगल्या ब्रिजेसची गरज आहे. सिग्नल आहेत आपल्याकडे. लोकसंख्या किती या शहराची? वर्ग दर्जाची नगरपालिका आहे आपली. जर करायचं ठरवलं तर बरंच काही होण्यासारखं आहे. व्हिजन पाहिजे. आपल्या भगवंताच्या समोर इमारत, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत समोर आहे. मला वाटतं जर आपण राजकारण्यांनी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं, जसं आता पंढरपूर कॉरिडॉर परिक्षेत्राचा विकास त्या ठिकाणी होणार आहे, तो संपूर्ण मंदिराभोवतीचा परिसर 300 मीटरचा जवळपास ते साफ करणार आहे. तुळजापूरमध्ये 1000 कोटी रुपयांच्या ठेवी ज्या काही देवीच्या त्या परिसर डेव्हलपमेंटसाठी करणार आहे. किमान भगवंताच्या आसपासचा परिसर तरी रिकामा करून उत्तम पार्किंगची व्यवस्था किंवा एक नैनरम्य असं दिसण्याचं ठिकाण आपण का करू शकत नाही? तुमच्यासारखे आर्किटेक्ट का आपण त्यांना हायर करत नाही? आम्हाला राजकारणातलं कळत असेल, पण वास्तू कशी दिसावी, इमारत कशी असावं, हे सौंदर्य दृष्टी तुम्हाला सांगतो ज्या लोकांना दिली त्यांना आपण का हायर करत नाही? बार्शी शहर महाराष्ट्रातलं नामांकित शहर घडू शकतं तुम्हाला सांगतो. बारामतीपेक्षाही पुढे जायची आमची क्षमता आहे. फक्त आमची मानसिकता त्या दृष्टिकोनातली बदल केली पाहिजे, अशी माझी भावना आहे. नक्कीच सर, पण ही भावना बदलण्यासाठी युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे. डिमांड करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच त्या डिमांड ह्या न सांगता देखील राजकीय जे काही लोक आहेत त्यांनाही कळणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं काम होणं खूप गरजेचं आहे. हा नक्कीच तुम्ही फार मोठा सल्ला आम्हाला इथे दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण राजकीय क्षेत्र तर आपलं जाणतो आहोतच. त्याचप्रमाणे आपले धाकटे बंधू जे आहेत ते हॉटेल व्यवसाय करतात. एक इंजिनियर आहेत जे की स्पोर्ट्समॅन आहेत. आणि तुमची बहीण ही सर्वांना माहीतच आहे की ती सिनेसृष्टीत काम करते आहे. तर असे 4 भावंड वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण कधी ऍक्टिंग मध्ये जावं किंवा स्पोर्ट्स मध्ये जावं? नाही म्हणजे खरं तर हे सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने पूर्वीपासून लोकशाही नांदत आलेली आहे. माझे आजोबा नगराध्यक्ष होते 1945-46 साली. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन त्या ठिकाणी या बार्शी नगरपालिकेमध्ये सोहळा केला होता. प्र के आत्रेंच्या करेच्या पाण्याच्या पुस्तकात आत्मवृत्त चरित्रामध्ये सुद्धा आजोबांच्या नावाचा गौरव आहे. तो एक वारसा आणि लेगसी आहे. माझे चुलत्याने सुद्धा म्हणजे तुमच्या ते 15 वर्ष नगरसेवक असताना खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. वडिलांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनीय असं काम राहिलेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मोकळीक दिली. त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही की तुला या क्षेत्रामध्ये पैसे मिळवण्यासाठी काम करायचं आहे. खरं तर या मंडळींचा वारसा असल्यामुळं, प्रचंड तुम्हाला सांगतो ताकदीचा वारसा असल्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीनुसार फील्ड निवडता आलं. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागला. मला संघर्ष तसा आजही आहे. माझ्या बहिणीलाही विद्याला प्रचंड करावा लागला. पण लागीर झालं या माध्यमातून तुम्हाला सांगतो नियतीच्या माध्यमातून तिला एक संधी मिळाली. आणि मामी या कॅरेक्टरमधनं ती संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर जीव झाला वेडा पैसा, परत आता आलेली नवीन राजा राण्यांच्या जोडीमध्ये गुलाम इन्स्पेक्टरचं त्याचं कॅरेक्टर, माझी माई सिंधुताई याच्या सिंधुताईंच्या सासूच्या भूमिकेमध्ये, आणि आता नवीन येणारी कॉन्स्टेबल मंजू या माध्यमातून ती आणि तिच्या दोन्ही मुली त्या सिरियलच्या माध्यमातून पदार्पण करतात. पण आमच्या वडिलांनी नेहमी सांगितलं होतं की मी कुणालाही कुठलंही कसल्याही प्रकारचा सपोर्ट राहील, पण कुठल्याही आमदारांचा किंवा कुठलीही शिफारस मी तुम्हाला देणार नाही. जे काही घडायचंय, जे काही करायचंय तुम्हाला सोबळावर. माझा मुलगा हॉटेल चालक झाला, एखादा शिक्षक झाला तरी ते मी आनंदाने आहे, एखादा उद्योजक झाला तरी मी आनंदी राहील. माझी कुठलीही त्यांनी सांगितलं जीवनात अट नाही. आणि कदाचित हा संस्कार असल्यामुळे तुम्हाला मी सांगतो मला या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये येण्याची गोडी निर्माण झाली. आणि मला लक्षात आलं की मला या शहरासाठी काहीतरी करायचंय. आणि आज नाही साहेब, लक्षात घ्या, ही जी काही भावना आहे, जसा मला कळत आहे, मी एकदा लातूरला गेलो होतो आणि लातूरला आमच्या आत्याकडे गेला असताना मी विलासरावचा एक फोटो, खूप लहान होतो आणि मी ते विलासराव साहेबांचा फोटो बघितला, देशमुख साहेबांचा. त्याच्यावर लिहिलं होतं विलासरावांचा एकच ध्यास, लातूर तालुक्याचा संपूर्ण विकास. ते स्लोगन माझ्या मनामध्ये कुठेतरी बसलं आणि लातूर विकसित झाल्याच्या चर्चा नेहमी कानावर आल्या. तिथं बारामती झाल्याच्या चर्चा आल्या. मला असं वाटायला लागलं बार्शी का नाही. आणि म्हणून त्या भावनेने तुम्हाला मी सांगतो, मी आल्यानंतर कृषी असेल, सामाजिक असेल, अर्थकारण असेल, विविध क्षेत्रातल्या डझनभर संघटना बांधण्यासाठी इतर लोकांच्या बरोबर सहभागी राहिलं. लोकांनी स्वीकारलं आणि खरं तर लोकांनीच मला त्या ठिकाणी मोठं केलं. तुम्ही आता तुमच्या वडिलांचा उल्लेख केला, ते सदैव तुमच्या
चारी भावंडांच्या पाठीशी राहिले. पण तुमच्या वडिलांची एक वेगळी ओळख आहे. ते एक नामवंत शिक्षक असून सोपल साहेबांचे खास खास कनिष्ठ जीवष्ट मित्र आहेत आणि ते कंटिन्यू त्यांच्या सोबत असतात. ह्या गोष्टीचा आणि तुमच्या विरोधी पक्षात असलेल्या पक्षाबरोबरच्या राजकारणाचा हा कधी घरात वाद होतो का, किंवा त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? फार जसा अवघड प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. 2000 मी अजून तुम्हाला सांगतो, 2014 साली सोपल लोकसभेनंतर 2014 साली मी स्वतःहून निर्णय घेतला की मला सोपल साहेबांबरोबर काम करायचं आहे. आणि आमच्या पिताश्रींनी निर्णय घेतला होता की मी राजाभाऊ त्यांचं काम करणार आहे. असं व्हायचं की जिथं माझी सभा झाली, एक तर सरांची सभा त्या ठिकाणी वडिलांची सभा व्हायची, किंवा वडिलांची सभा त्या ठिकाणी झाली त्याच्या विरोधात माझी माझी सभा असायची. हे संबंध चित्र बार्शी तालुक्यातनं पाहिलं आणि त्यावेळेस मला वाटतं तब्बल जवळपास 60-65 पेक्षा अधिक सभा सोपल साहेबांच्या बरोबर मी त्या ठिकाणी केल्या होत्या. आणि तिथूनच तुम्हाला सांगतो एक लोक प्रवाह सुद्धा मला त्या ठिकाणी चांगला मिळाला. परंतु काही काळ सरांच्या मनामध्ये थोडासा हे होता, परंतु लोकशाही त्यांनी घरामध्ये जिवंत ठेवली होती. त्यांना तो निर्णय जरी त्या काळामध्ये जरी आवडला नसला त्या काळातला, परंतु त्यांनी परत नंतर स्वीकारला. पण तुम्हाला खरं सांगू का, सोपल साहेबांच्या आणि सरांच्या मैत्रीचं तो म्हणजे त्याचं गणितच वेगळं आहे, त्याचं समीकरणच वेगळं आहे तिथं. म्हणजे मी निश्चितपणे हे ठाऊन सांगू शकतो, माझ्या वडिलांचा स्वभाव मला माहित आहे. सोपल साहेबांनी त्यांच्यावर जास्त प्रेम केलं, मित्र म्हणून जास्त प्रेम केलं. ते कसेही बोलले, काही जरी झालं तर तुम्हाला सांगतो साहेबांच्या वतीने त्यांनी मैत्री त्यांची कायम ठेवली. हे साहेबांचं मोठं यश त्याच्यामध्ये आहे. अगदी बरोबर. जसं त्यांचं खेळीमेळीचं राजकारण असेल किंवा विरोधी पक्षात प्रचार करत असतील आणि रात्री मित्र 2 जण सोबत फिरत असतील, हे जे काही पॉझिटिव्ह वातावरण दिसतं, असं आपल्या तालुक्याचं वातावरण वाटतं का तुम्हाला, की राजकीय वातावरण आपलं असं खेळीमेळीचं असलं पाहिजे किंवा काही डेव्हलपमेंटसाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे? खरं तर ते तसं असायलाच हवं. परंतु पाठीमागच्या 20-30 वर्षाच्या राजकारणामध्ये जर आपण जर पाहिलं, अगदी पलीकडचं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही घ्या तर तिथलं वातावरण जर पाहिलं तर तिथं मला सुरेशदाजी बिरादर सुद्धा सांगतात मला बऱ्याच वेळेस की आमच्या जिल्ह्यामध्ये सर असं नाही व्हावं म्हटले. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरोधात उभं राहतो पण संध्याकाळी एकत्र येतो. आम्ही अगदी टोकाचा विरोध करत नाही. इथं म्हणजे तुम्हाला सांगतो रेड्याची टक्कर जशी व्हावी तुम्हाला सांगतो त्या टक्करीप्रमाणे राजकीय टक्करीचं किंवा राजकीय युद्ध त्या ठिकाणी उभारलं जातं. तुम्हाला सांगतो यातनं फारसं काही साध्य होत नाही. खरं तर गेल्या 20-30 वर्षामध्ये बोगस केसेसमुळे तुम्हाला सांगतो अनेक तरुणांची शहरातल्या ग्रामीण भागातल्या कुटुंबातल्या मुलांची वाताहत झाली. जर तुम्ही त्याला कुणालाही जाऊन जर विचारलं तर ते सांगतील, ते आता समोरचा आणि सगळ्या तुम्हाला चांगला सल्ला देतील की कृपा करून या राजकीय असल्या भांडणात पडू नका. आमची माती झालेली आहे, तुमची माती करून घेऊ नका. आणि म्हणून जर पोषक वातावरण तयार झालं, खेळीमेळीचं वातावरण तयार झालं, दबाव कुठल्याही प्रकारचा तो तुम्हाला त्यांच्यामध्ये नसेल तर निश्चितपणे हे शहर फुलायला आणि विस्तारित व्हायला आणि अधिक चांगल्या पद्धतीने आधुनिकतेकडे जायला निश्चितपणे त्या ठिकाणी मदत होणार आहे. हे युवकांवरचा दबाव असेल किंवा व्यापाऱ्यावरचा दबाव असेल किंवा हे जे काही अतितटीचं राजकारण असेल, याचा इम्पॅक्ट सगळ्या शहरावर पडतोय. तर हे रोखण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? लोकजागृती, लोकप्रबोधन. लोकांनी मी सांगितलं का दबावावर खाली बळी पडताय? तुम्ही स्वतः कष्टाने पुढे आहेत, स्वतःचे संसार तुम्ही स्वतः फुलवलेत, सकाळपासून संध्याकाळ तुम्ही स्वतःसाठी राबतायत, काम करतायत. या देशाच्या अर्थकारणामध्ये तुम्ही एक मुठभर का होणार पण त्याच्यामध्ये हातभार लावताय. स्वकामाने तुम्ही पुढे चाललेत. लोकलाचारी आणण्याची गरज काय आहे? आमच्या समोर झोकण्याचं तुमच्या म्हणजे या राजकीय प्रशासनाबरोबर झोकण्याचं कारण काय आहे हे आम्हाला कळत नाही. आम्ही हे विसरून गेलेलो आहे की लोकशाही तुम्हाला एवढ्यासाठी आहे, लोकशाहीनं तुम्हाला ते स्थान दिलेलं आहे. आपण कमी पडतोय लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये धाडस कमी आहे आणि म्हणून कुठेतरी लोकांनी धाडसी होणं, युवकांनी धाडसी बनणं. धाडसी याचा अर्थ मारामाऱ्या करणं नाही आहे, लक्षात घ्या. आपण करतोय ते काम योग्य पद्धतीने करतोय आणि मी पुढे जाणारच ही मनोभूमी ठेवून काम केलं गेलं पाहिजे. बघू कोण कसं अडवतं, तुम्हाला काढू शकत नाही, तुम्हाला मी सांगतो. हे करण्यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? नेमकं तुम्ही तिसरा पर्याय बनू शकता का, तिसरा पर्याय हवाय का आहे हे राजकारण तुम्ही दुरुस्त करू इच्छिता? यात तुम्हाला काय वाटतं? आम्ही जी पर्याय, तिसरा पर्याय ही अनेक गोष्टी अनेक वर्षापासून मी बार्शी तालुक्यामध्ये ऐकतो. त्याच्या बाबतीमध्ये पर्याय हा व्यक्ती नाहीये, लक्षात घ्या. आम्ही तिंगोले पर्याय नाहीत, विक्रम सावळे पर्याय नाहीत. पर्याय तुम्ही लोक आहात.
तुम्ही लोकांनी ठरवलं पाहिजे की परिवर्तन आम्हाला करायचंय. परिवर्तन एकतर राजकारणाच्या वर्तनामध्ये, राजकीय लोकांच्या वर्तनामध्ये परिवर्तन तुम्ही मताच्या रूपाने करून आणून दाखवा. त्यांना जागा दाखवा की आम्ही ठरवलं तर काही घडवू शकतो. निश्चित त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. म्हणजे लोकांनी स्वतःमध्ये जर परिवर्तन केलं, स्वतःची आकलन क्षमता, स्वतःची क्षमता विचारामध्ये घेतली, लोक म्हणून वी कॅन डेफिनेटली, तर तुम्हाला सांगतो बरेच काही त्या ठिकाणी बदल घडू शकतात. निवांत, अरे अजूनही निवांतपणा तुमचा जात नाही का? म्हणून सहन करायचं मला सांगा. करा ना थोडासा विरोध. तुम्हाला सांगतो, द्या ना एखादा तक्रारीचा अर्ज, काय हरकत आहे? तुमची समस्या आहे, रस्ते साफ होत नाहीत, गटारी साफ होत नाहीत, काय एखादा अर्ज तुम्ही देत नाही? तुम्हाला सोशल मीडियाला रील्स बनवायला वेळ आहे, तुम्हाला इव्हेंट्सला वेळ आहे, तुम्हाला समारंभाला वेळ आहे. नागरिक म्हणून तुमच्या ह्या जबाबदाऱ्या नाहीत का? आम्ही केलेत ना. तुम्ही आंदोलनाचा जर आकडा काढला तर माझ्यासारख्या आंदोलन करण्याची शेकडोंची संख्या आहे. आपण त्यांच्याकडे कधी वळून पाहतोय का? मला सांगा. हे लक्षात घेतलं पाहिजे की लोक कुणासाठी काम करतायत. ह्या जाणीवाद आपल्याकडे खूप चांगल्या संघटना काम करतायत. जाणीव फाउंडेशन असेल, तुमची वृक्ष संवर्धन समिती असेल, प्रसन्नदातासारखं मंडळ असेल, ओढली समाजसेवासारखं मंडळ असेल, अशी कितीतरी मंडळ बार्शीमध्ये तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्यांनाही समर्थन राजकीय लोक सुद्धा समर्थन देतात, नाही असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो राजकारणी सगळेच लोक वाईट असतात किंवा वाईट करतात असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो खरं तर ती प्रतिभावान व्यक्ती आहे. बघा, आपण एकदा राजकारणात येऊन बघा. माझं युवकांना सांगणं आहे, तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय व्हा, कुठल्याही पक्षामध्ये सक्रिय व्हा, कुठल्याही गटामध्ये सक्रिय व्हा, पण एक स्वतःचं त्या ठिकाणी अस्तित्व तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही तर आव्हान करतोच, या आमच्याकडे म्हणून तुम्हाला मी सांगतो. अजितदादासारखा प्रशासकीय एक सक्षम असा व्यक्ती आमच्याकडे त्याच्यामध्ये आहे. त्या माध्यमातून सुद्धा आपण काही बदल करू शकतो, ही सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आमची आशावादी आहे. आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी आहोत. ठीक आहे, आम्ही थोड्या वेळासाठी समजू की आम्हाला काही कळत नाही, तर तुम्ही आम्हाला सांगा की बार्शीचा डेव्हलपमेंट आराखडा काय असला पाहिजे आणि इतक्या वर्षे काय होता नव्हता आणि इन फ्युचर तुमच्या विजननी काय आराखडा असायला पाहिजे. आम्ही जी आता पुरता नाही, गेल्या 20 वर्षापासून माझ्या मनामध्ये तो आराखडा आहे. तो 14च्या एका माझ्या लोकसभेच्या अजेंड्यामध्ये सुद्धा मी लोकांच्या समोर आणला होता. एक 40 कलमी कार्यक्रम म्हणतो. त्यात बार्शी शहरासाठी प्रामुख्याने ज्या गोष्टी व्हायला हव्या, तर सगळ्यात महत्वाचं हा रस्ते रुंदाकरणाचे जे काही प्रश्न आहेत. बार्शी शहराला जे बाहेरनं जाणारे रोड नाहीत, सुदैवानं चेन्नई सुरत सारखा एक मार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे. इथं ड्रायपोर्टची मागणी झाली पाहिजे, जसं जालन्याला ड्रायपोर्ट झालेला आहे, जेणेकरून आपलं गाव आता चेन्नई आणि सुरत या 2 शहराच्या मध्यवर्ती त्या ठिकाणी आलेलं आहे. जे सर्कल त्या ठिकाणी बार्शीमध्ये आणि संतनाथाच्या वैरागमध्ये पडलेलं आहे. काय या भौगोलिक परिस्थितीचा ऍडव्हान्टेज घेण्याची पूर्वतयारी आजपासून आमची चालू असली पाहिजे. तिथं सुदैवाने रेल्वे आपल्याकडे येऊन गेलेली आहे. रेल्वेमुळे तुम्हाला सांगतो आपण देशाच्या नकाशावर त्या ठिकाणी आलेलो आहे. बाजारपेठ म्हणून आपली जी ओळख आहे ती अत्यंत सक्षमतेने लोकांच्या समोर येणार आहे. बार्शी ब्रँड ज्याला म्हणतो आपण, बार्शीचा ब्रँड बनवण्याची आता ही वेळ आली. तुम्हाला मी सांगतो ब्रँडिंग शिवाय काही नाही. ब्रँडिंग शिवाय तुम्ही आता नेते सुद्धा होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, ही परिस्थिती आज माध्यमाने आणली आहे. तुम्ही ऑनलाईनवर तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही कुठेच नाहीत. बार्शी ऑनलाईन, बार्शीतनं या जिल्ह्यातनं सोलापूर शहर वगळता या जिल्ह्यातनं सगळ्यात आयटी क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं आपण मनुष्यबळ त्या ठिकाणी दिलेलं आहे. जगातल्या अमेरिकेच्या जवळपास 30 ते 32 स्टेटमध्ये बार्शीकर आहे, युरोपमध्ये बार्शीकर आहे, रशियामध्ये बार्शीकर आहे, अरब देशांमध्ये बार्शीकर आहे. जगभरातल्या बार्शीकरांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आपण जर केलं, तुम्हाला मी सांगतो, आणि जर त्यांनी सिंहावलोकन करून जर या लोकांनी एक दृष्टिक्षेप जर या बार्शी शहराकडे टाकला, विकासासाठी त्यांचं बुद्धीचं असेल, पैशाचं असेल, त्यांच्या सामाजिक अंगाने असेल, CSR फंडात असेल, जर इथलं चांगलं बळ दिलं तर हे बार्शी शहर तुम्हाला सांगतो नव्याने कात टाकून नव्याने विकसित होऊ शकतं. भगवंत परिसराचा संपूर्ण परिसर चारी बाजूने रिकामा ठेवून तुम्हाला मी सांगतो आता तिथं धर्म सभा मंडप करण्यापेक्षा संपूर्ण चबुतरा तुम्हाला सांगतो व्यवस्थित त्या ठिकाणी डेव्हलप जर केला, पार्किंगची उत्तम व्यवस्था राहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सुद्धा भगवंताचं दर्शन सुद्धा लाखो भारतीय भाविकांना त्या ठिकाणी घेता येईल. म्हणजे पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र पर्यटन, कृषी पर्यटन, किती मोठी नाव आहेत कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडं. नवनाथजी कसपडे साहेब असतील, राजाभाऊ देशमुख असतील, खडकलगावचे आमचे भराड्या कंपनी असेल, या कासरवाडीची गुंड कंपनी असेल, कृषी क्षेत्रामध्ये इव्हन कापसी सावर असेल, हिंगणी भागामधली जी काही मंडळी आहेत, द्राक्ष बागायतदार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं काम कृषी क्षेत्रामध्ये करणारी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील. अशी प्रचंड क्षमतेची माणसं आपली कृषी क्षेत्रामध्ये आहेत. का एक्सपोर्टचा हब आपल्याकडे होत नाही तुम्हाला सांगतो. लिंबू, मिरची, भाजीपाला उत्पादनामध्ये तुम्हाला सांगतो अतिशय पूरक भौगोलिक परिस्थिती आपल्याकडे आहे. त्या माध्यमातून एक्सपोर्ट युनिटची आपल्याकडे चांगली गरज आहे. एक्सपोर्टसाठी आपल्याला प्रचंड मोठा वाव आहे. आपल्याकडच्या
बाजारपेठेमध्ये डाळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. बरं का? आज सोयाबीनचा एक खूप चांगला मोठा प्लांट बार्शी शहरामध्ये, आणखीन एक 2 प्लांट्स त्या ठिकाणी तयार होत आहेत. 2 साखर कारखाने आता, एक हर्षवर्धन पाटलांचा इंद्रेश्वर आणि बजरंग बाप्पा सोनवणेंचा आता येडेश्वरी, हे 2 साखर कारखाने व्यक्तिगत कारखाने आज त्या ठिकाणी चालू आहेत. मला असं वाटतं पाण्याचं राजाभाऊंनी आता जे काही शेवटच्या टप्प्यातलं काम मंजूर करून घेतलं त्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. जवळपास 40 ते 50 हजार एकर क्षेत्र आता ओलिताखाली येत आहेत. या संधीचं सोनं सुद्धा शेतकऱ्यांनी आता करून घेतलं पाहिजे. एक आपल्याला एक्सपोर्टचं हब करण्याची संधी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे, मेडिकल हब. जे ऑपरेशन तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये 1 लाख रुपयामध्ये होतं ते आपल्याकडे 30 ते 40 हजार रुपयामध्ये होतं. इतक्या कमी किमतीमध्ये, म्हणजे काही लोक येतात दुबईवरून येतात, ते सांगतात की सर आम्हाला इथं ऑपरेशन करणं परवडतं. पण दुबईच्या माणसाला सुद्धा बार्शीमध्ये येऊन ऑपरेशन करतं, त्याचं मार्केटिंग आणा करून. का नाही आपण त्याचं मार्केटिंग करत, तुम्हाला मी सांगतो काय. मला सांगा, बार्शीच्या त्या भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर बसायची तरी व्यवस्था आहे का त्यांना? नुसतंच कृषी शेतकरी सन्मान म्हणायचं. माझ्या माता भगिनी तिथं बसलेल्या असतात, अरे 5 रुपये पेंडी, 10 रुपयाला 3 पेंड्या, मन हेलावतं. लक्षात घ्या, ही परिस्थिती मला बदलायची. ही परिस्थिती बदलणे काळाची गरज आहे. आणि म्हणून इथल्या मंडईचं स्वरूप बदललं केलं पाहिजे. रुंदीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. इथली शासकीय कार्यालय जी आहेत ती अद्यावत झाली पाहिजे. कोर्टाचं आता नवीन इमारतीचं काम, प्रशस्त इमारतीचं कामाला मंजुरी मिळालेली आहे. तिथं त्या कामामध्ये ते काम क्वालिटीच कसं होईल याचं आपण पाहिलं गेलं पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये बार्शीला आपल्या दुसऱ्या सुधारित विकास आवृत्तीमध्ये जो आराखडा तयार केला होता, ज्यांनी कोणी तयार केला होता तो अतिशय जाणतेपणे तयार केला होता. आता 3री सुधारित आवृत्ती विकास त्या ठिकाणी येते आहे. तुम्हाला सांगतो आणखीन क्षेत्र वाढलेलं आहे. अजूनही बार्शी शहरामध्ये प्लॉटिंगच्या किमती प्रचंड कमी आहेत मी म्हणतो, परंतु आर्थिक क्षमता नसल्यामुळं अजूनही लोकांना अफोर्डेबल हाऊसेस तुम्हाला सांगतो शक्य नाही. पण 2-3 प्रकल्प बिरगणे साहेबांचा असेल, मला वाटतं युनिटी ग्रुपचा त्या ठिकाणी असेल, ते चांगले प्रकल्प बार्शी शहरामध्ये आहेत. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. म्हणजे स्वीकार्याची भूमिका जर आपण ठेवली, जे काही चांगलं आहे ते चांगले म्हणण्याची भावना आणि जे काही वाईट आहे ते ठामपणे वाईट म्हणण्याची भूमिका जर आपण ठेवली तर निश्चितपणे या शहरामध्ये ते बदल होत आहे. नक्कीच आपल्याशी आपण इथं आलात, आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं. नक्कीच सावळे सरांचे आपण सर्वांनी विचार या व्यासपीठावर ऐकलेले आहेत. यामध्ये जे काही मागील मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी ज्या काही डेव्हलपमेंट केल्या असतील आणि ज्या काही यांना आपल्याला अपेक्षित आहेत त्या इन फ्युचर होणारच आहेत. याचा अर्थ असा नाही की मागील नेत्यांनी कुठल्याही डेव्हलपमेंट केली नाही. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. ते त्या लेवलने विचार करत असतात, त्या लेवलने डेव्हलपमेंट करत असतात. प्रत्येक जण आपल्या परीनं काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे कुठे काही कोण कमी पडला असेल तर ते दाखवून द्यायचं काम जनतेचं असतं, किंवा जास्त केलं असेल किंवा चांगलं काही काम केलं असेल तर त्याचं कौतुक देखील करणं काम हे जनतेचं असलं पाहिजे. हे आपण अतिशय माफक आणि सुंदर शब्दांमध्ये सांगितलं. तर आपल्या या वक्तव्याला आणि या विचारांना आमचा शब्दरंग आणि भाग्यकांत टीम हे संपूर्ण तुम्हाला आभारी आहोत. आणि आपले हे 2 शब्द इथे थांबून आपण पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या विषयावर सावळे सरांना ऐकायचं आहे, ते नक्कीच ऐकूया. एवढे बोलून आपण इथे थांबूया. धन्यवाद.